नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ रूपाने तुम्हाला हा जो आपला जो आत्ताचा भाग आहे, म्हणजे जे 50वा भाग घेतोय मी सामान्य ज्ञानाचं, यात थोडेसे वेगळे प्रश्न घेऊन आलेलो आहे. वेगळे म्हणजे काय, आपण दरवेळेला काही म्हणजे एक सामान्य ज्ञान म्हटलं की इतिहास भूगोल जे ठराविक आहे तेच वाचतो, पण काही वेळेला आपल्याला परीक्षेमध्ये फार वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं. तर ते प्रश्न पण ते विचारलेले आहेत आधीच्या ज्या परीक्षा येऊन गेल्यात पोलीस भरतीच्या त्यामध्ये. तर ते नक्कीच शेवटपर्यंत पाहायचं, कारण शेवटी याचा संपूर्ण फायदा तुम्हालाच आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे काय करायचं, न कंटाळता, न वैतागता किंवा तुमच्या भाषेत बोरिंग होतंय सर असं न करता आपल्याला शेवटपर्यंत आपलं लक्ष किंवा आपलं ध्येय जर साध्य करायचं असेल तर आपल्याला हे सगळं बाजूला टाकायला पाहिजे. अभ्यास कोणाला आवडत नाही? कोणाला आवडतो? बरोबर की नाही? ज्यांना आवडायचा तो आवडतोच. पण जर अभ्यास करून आपल्याला एखादी पोस्ट काढायची आहे, आपल्याला आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न जर पूर्ण करायचं आहे, तर मात्र आवड निवड याचा काही विचार करायचा नाही. फक्त अभ्यास करायचा. बरोबर आहे? जो ही गोष्ट पाळतो त्यालाच हे साध्य होतं. कळलं? त्यामुळे काय करायचं, अभ्यास करायला कंटाळा करायचा नाही. ओके. तर आज आपण काय बघणार आहोत, सामान्य ज्ञानाचा 50वा दिवस जो आहे त्याबद्दल पाहणार आहोत. बरोबर आहे? आपला टिक्कर मराठीचा जो पहिला रिझल्ट आहे तो किती आहे सगळ्यांना सांगायची गरज नाही. प्रत्येक कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या सगळ्यांनाच माहिती आहे टिक्कर मराठीचा पहिला रिझल्ट किती आहे, 260+. बरोबर की नाही? आणि टिक्कर मराठीचं जे 100 डे चॅलेंज आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना काय करायचं आहे, 5 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत. ओके. आता मित्रांनो, इथे जे तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र पोलीस भरती जी आहे, या महाराष्ट्र पोलीस भरतीचा शिपाई, चालक, कारागृह, SRPF, बँड्समन या सर्वांसाठी आपल्या टिक्कर मराठीने काय केलेलं आहे, टिक्कर मराठीचा ठोकळा आलेला आहे, जो किती आहे, 10,000 पेक्षाही प्रश्नसंच असलेला आपला टिक्कर मराठीचा ठोकळा आहे. ओके. टॉपिक नुसार याच्यामध्ये प्रश्न उत्तर आहेत आणि यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान म्हणजेच इतके सर्व विषय तुम्हाला या ठोकळ्यामध्ये 10,000 प्रश्नांपेक्षाही जास्त असलेलं उपलब्ध आहे. बरोबर आहे? हे ई बुक या विभागामध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. तर हे काय करायचं प्रत्येकाने, आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आता काही ऑफर मध्ये 49 मध्ये आहे, तर तुम्हाला हे जास्त मूल्यामध्ये उपलब्ध, म्हणजे जास्तीत जास्त या मुलांना फायदा व्हावा म्हणून कमीत कमी मूल्य ठेवलेलं आहे. आलं का लक्षात? तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची. हा आपला ठोकळा ई बुक या विभागामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. चला, पहिला प्रश्न काय, मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? आता बघा तुम्ही, हा प्रश्न जो आहे पुणे पोलीस भरतीला विचारलेला आहे. कारागृह पोलीस भरती जी आहे 2018 ला. यापैकी आपल्याला पर्याय काय दिसतो, मोर, गिधाड, घार, चिमणी. बरोबर आहे? तर मोर जो आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं का लक्षात? मयुरेश्वर हे अभयारण्य जे आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर मोरांसाठी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे? आत्ताच गिधाडांचं संवर्धन करण्याचं राज्य सरकारने काय केलं, प्रयत्न सुरू केलेला आहे आणि पुणे येथे पहिल्यांदाच काय झालेलं आहे, गिधाडांचं संवर्धन जे आहे हे करण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके. तर मयुरेश्वर येथील अभयारण्य जे आहे हे कशासाठी आहे, मोरासाठी प्रसिद्ध आहे. ओके. आता हे कुठे आहे, हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मयुरेश्वर कशामध्ये आहे, पुणे जिल्हा. आला का लक्षात? आणि पुणे जिल्ह्यामध्ये कुठे आहे, सुपे, बारामती भागामध्ये. कुठे आहे, सुपे, बारामती हा जो भाग आहे याच्यामध्ये हे मयुरेश्वर अभयारण्य आहे. बरोबर आहे? याची स्थापना कोण सांगेल मला? स्थापना जी आहे ही स्थापना कधी झाली होती, 19 ऑगस्ट 1947 लाच आहे. कळलं? स्थापना 19 ऑगस्टला झालेली आहे. कळलं? हे लक्षात ठेवा. ओके. तर मयुरेश्वर अभयारण्य कुठे आहे, पक्ष्यांसाठीचं मोराचं जे आहे, मोराचं हे पुणे जिल्हा सुपे बारामती या ठिकाणी स्थापना 19 ऑगस्ट 1947 ला झालेली आहे. आणि गिधाडांचं सुद्धा पुणे इथे संवर्धनाचं आहे. ओके. आणखीन एक पुण्याबद्दलच तुम्हाला एक माहिती सांगतो, ती माहिती लक्षात घ्या. अजून ते झालं नाही, पण झालं तर मात्र महत्वाचं आहे. म्हणजे आता आपल्याला पुणे
पुण्याच्या बाबतीत तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, बरोबर आहे. एक तर काय आहे, इथे काय सांगितलंय, मोराचं मयुरेश्वर, बरोबर आहे. मयुरेश्वर हा अभयारण्य जे मोरासाठी आहे. कशासाठी आहे? मोरासाठी. त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला काय सांगितलं, गिधाड. गिधाड जे आहे हे याचं संवर्धन, संवर्धन केंद्र हे सुद्धा पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये रामसर याचं स्थळ जे करणार आहेत, म्हणजे अजून ते झालेलं नाहीये, पण ते स्थळ याचं भिवण, भिवण जे आहे, भिगवण, मला वाटतं भिगवण आहे, भिगवण, भिगवण जे आहे, या भिगवण इथे रामसर या स्थळाची निर्मिती करण्याचा, म्हणजे तिथे वेटलँड आहे तर ते पुण्यामध्येच आहे, पुणे जिल्ह्यामध्ये तिथे करण्याचा हा प्रयोजन चाललेला आहे. एकूण रामसर भारतामध्ये 80 आहेत. जर पुण्यामध्ये झालं तर ते आणखीन एक त्यामध्ये काय होणार, अधिक होणार, बरोबर आहे. महाराष्ट्रातले एकूण रामसर किती आहेत? महाराष्ट्रातील किती आहेत रामसर? हे 3 आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे जरा लक्षात ठेवा, अजून झालेलं नाहीये, होण्याची शक्यता दाट आहे. कळलं? पुढचा प्रश्न घेऊया. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? हा प्रश्न बीड जिल्हा पोलीस भरती 2017 ला विचारलाय. वारणा, प्रवरा, वैतरणा, भोगावती, बरोबर आहे. याचं उत्तर काय आहे? प्रवरावर आहे. पर्याय क्रमांक बी, बरोबर की नाही. भंडारदरा कशावर आहे? प्रवरा नदीवर. आता याच्यामध्ये प्रवरा नदीला भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यात आहे. कुठे आहे हे धरण जे आहे भंडारदरा? हे अहमदनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे, ज्याला आपण नगर जिल्हा म्हणतो, बरोबर आहे. आणि वैतरणा कुठला आहे? मोडक सागरवर आहे, बरोबर आहे. ठाणे जिल्हा जो आहे, ठाणे जिल्हा याच्यावर मोडक सागर जो आहे हा वैतरणावर आहे, बरोबर आहे की नाही. तर हे लक्षात ठेवायचं. भंडारदरा याच्यावर काय आहे? विल्सन डॅम आहे, बरोबर की नाही. हा कुठं आहे? नगर जिल्ह्यामध्ये, आणि प्रवरा नदीवर आहे. ओके. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भोगावती नदीवर कुठला आहे? राधानगरी, बरोबर आहे. हे कुठे आलं? भोगावती कोल्हापूरमध्ये. कुठे आलं? कोल्हापूर राधानगरी, बरोबर आहे. हे धरण आहे. कळलं? तर हे लक्षात ठेवायचं. अहमदनगर जिल्ह्यातलं कुठलं आहे? प्रवरा नदीवर आहे, बरोबर आहे. भंडारदरा. ठाण्यामध्ये कुठला आहे? वैतरणा, बरोबर आहे, जे मोडक सागर नावाने आहे. आणि भोगावतीवर कुठला आहे? कोल्हापूर मधलं राधानगरी, बरोबर आहे. आता हे कोणी बांधलं होतं? राजश्री शाहू महाराज यांनी बांधलं होतं, बरोबर आहे की नाही. तर हे लक्षात ठेवा. असे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला विचारले जातात. अरण्य विचारलं जातं, नदी विचारली जाते, कशासाठी काय काय प्रसिद्ध आहे हे विचारलं जातं. तर ते प्रश्न जर आपण करून ठेवलेत तर आपल्याला काय होतं? आणखीन परीक्षा सोपी होते. कळलं? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय? नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? पुन्हा 2017 ला बीड जिल्हा पोलीसला विचारले. हरिण, काळवीट, वाघ यापैकी कशासाठी प्रसिद्ध आहे नायगाव? नायगाव अभयारण्य कशामध्ये आहे? बीड मध्येच आहे, म्हणून इथे विचारले गेलेले. हे कशामध्ये आहे? बीड. आलं का लक्षात? आणि हे कशासाठी आहे? तर परत मोरासाठीच प्रसिद्ध आहे. आलं लक्षात? आता आपल्याकडे वाघांची जर संख्या बघितली, वाघ, बरोबर आहे. वाघ यांचा आपण वाघ म्हणजे टायगर डे ज्याला आपण म्हणतो, टायगर डे हा आपण कधी साजरा करतो? 29 जुलै. आलं का लक्षात? रशियामध्ये बैठक भरली होती, तो दिवस होता संवर्धनासाठी वाघांचा. तो सेंट पीटर्सबर्गला 29 जुलैला भरली होती, म्हणून आपण काय केलं? तोच दिवस टायगर डे म्हणून साजरा केला जातो. सर्वात अधिक वाघांची संख्या सर्वात जास्त हे कुठे आहे? मध्य प्रदेश. आलं का लक्षात? आणि मग कर्नाटकमध्ये. त्याच्यानंतर वाघांची कुठे गेली होती? वाघांची गणना केली होती 3167.
2018ला केली होती, त्यानंतर आता 2022चा जो आकडा आहे तो आलेला आहे. आता कदाचित वाढलेत, पण तितकंच जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूंची संख्या आहे. कळलं, लक्षात ठेवायचं. वाघांच्या सर्वाधिक मृत्यू संख्या ही कोणत्या राज्यात विचारली तर ते राज्य आहे महाराष्ट्र. बरोबर आहे. मागच्या वेळेला हा अधिकृत आकडा वाघांचा महाराष्ट्रातला 444 आणि भारतातला सांगितला होता, भारतातला हा सांगितला होता 3167. आलं का लक्षात? बरोबर आहे, ते लक्षात ठेवा. राधानगरी जे मगाशी म्हटलं होतं ना, बरोबर आहे, ते सुद्धा अभयारण्य काळविटासाठी प्रसिद्ध आहे, बरं का, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे कितवं बरं, सध्या आता किती आहेत भारतामध्ये, भारतात जे टायगर रिझर्व आहेत ते किती आहेत, सॉरी टायगर रिझर्व किती आहेत तर 54 आहेत. 54वा वीरांगना, वीरांगना राणी दुर्गावती. आलं का लक्षात? हे कुठे आलं? मध्य प्रदेशमध्ये. काय आलं? मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात हा म्हणजे टायगर रिझर्व किती आहेत? 6 आहेत. किती? 6. मध्य प्रदेशामध्ये वीरांगना हे आता अतिरिक्त झाल्यामुळे किती झाले? 7 झाले. किती झाले? 7. आणि हा भारतातला 54वा. कळलं का? हा जर उद्या प्रश्न विचारला 54वा तर वीरांगना राणी दुर्गावती हा मध्य प्रदेशामधला 54वा झालेला आहे. महाराष्ट्रात टायगर रिझर्वची संख्या 6 आहे. हे एवढं लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहिती अत्यंत उपयुक्त आहे. कुठलाही प्रश्न याच्यावर विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यामध्ये काय आहे? 100 डे चॅलेंज आपण सिरीज सुरू केलेली आहे तुमच्यासाठी. ही पोलीस भरती 2024च्या तयारीसाठी. त्यामध्ये शुभांगी मॅडम मराठी, बरोबर आहे, मधुरा मॅडम रिझनिंगचं घेतात, उमेश सर मॅथ्सचं घेतात, नीता मॅडम सायन्सचं घेतात आणि मी जीकेचं घेतो, बरोबर की नाही. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आपले लेक्चर्स जे आहेत ते लागोपाठ असतात, ते तुम्हाला उपयुक्त असणार आहे, कारण माहिती याची जास्तीत जास्त मिळते आणि जितका सराव तुम्ही करणार तितकंच तुम्ही यशाच्या खूप जवळ जाणार. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कळलं? कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर पोलीस भरती 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. कर्नाळा राष्ट्रीय उद्यान, लेण्या, पक्षी अभयारण्य की किल्ला? सर्वांनाच माहिती आहे पक्षी अभयारण्य आहे, बरोबर आहे. कर्नाळा कुठे येतो? कर्नाळा रायगड मध्ये येतो ना, रायगड, बरोबर आहे की नाही. पक्षी अभयारण्य पण आहे आणि किल्ल्यासाठी पण आहे, बरोबर. कर्नाळा हे किल्ला पण आहे आणि पक्षी अभयारण्य पण आहे. म्हणजे दोन्ही प्रश्न असा खरतर अभयारण्यामध्ये प्रश्न विचारला पाहिजे होता, कारण कर्नाळा अभयारण्य सुद्धा आहे, पक्षी अभयारण्य आणि किल्ला सुद्धा आहे. तर कर्नाळा किल्ला आणि अभयारण्य हे दोन्ही लक्षात ठेवा. हे रायगड मध्ये येतं आणि तोही पक्ष्यांसाठी येतो आणि किल्ल्यांसाठी येतो, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. गेट इट? दोन्हीमध्ये तुम्ही करू शकता. आता जसं यांनी खरं तर काय विचारायला पाहिजे होतं, कर्नाळा पक्षी अभयारण्य हा हे कोणत्या, किंवा इथे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कळलं. तर तो रायगड यायला पाहिजे होता. आता इथे दोन्ही येऊ शकतात, किल्ला सुद्धा आहे कर्नाळ्याला, पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. त्यामुळे आता काय याचं उत्तर नक्की त्यांना अपेक्षित आहे काय माहिती. बहुतेक किल्ला, मला तर मी पक्षी अभयारण्यच म्हणतो, कारण कर्नाळा पक्षीसाठीच प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. रायगडमध्ये येतो, बरेच पक्ष्यांची प्रजाती इथे सापडल्या जातात, बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. ताडोबा गडचिरोली, मेळघाट अमरावती, राधानगरी सातारा, पेंच नागपूर. औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती 2017ला विचारलेला प्रश्न आहे. यामध्ये पर्याय आहेत 1 व 3, 1, 2 व 4. यापैकी कोणता?
जर पाहिलं तर 3 व 4 पर्याय क्रमांक सी 3 व 4 इथे तुम्हाला काय दिसतो 3 आणि 4 खालीलपैकी अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यामध्ये मेळघाट जो आहे तो अमरावती, पेंच जो आहे तो नागपूरसाठी, बरोबर आहे. आता इथे बघा ताडोबा आणि राधानगरी, बरोबर की नाही. ताडोबा कुठे येतं कोण सांगेल. ताडोबा इथे कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. ताडोबा हा कुठे येतो चंद्रपूर, बरोबर आहे. आणि राधानगरी कुठे येतं हे कोल्हापूरमध्ये येतं, बरोबर आहे. म्हणजेच या चुकीच्या जोड्या आहेत, बरोबर की नाही. ताडोबा गडचिरोली नाहीये तर ताडोबा चंद्रपूर आहे, राधानगरी हे कोल्हापूर आहे, बाकी मेळघाट बरोबर आहे आणि पेंच बरोबर आहे. हा ही गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता हे मी तुम्हाला जे मगाशी वाघाबद्दल सांगितलं की नाही त्याचंच आहे. कारण ताडोबा हे कशासाठी प्रसिद्ध आहे सांगा बरं. टायगर रिझर्व आहे, बरोबर आहे. राधानगरी हे नाहीये टायगरसाठी, पण काळबेटांसाठी मी तुम्हाला सांगितलं आणि धरण हे सर्वात विचारले जातात प्रश्न, बरोबर आहे. म्हणजे हा एक पर्याय सोडला तर मेळघाट सुद्धा वाघांसाठी आहे अमरावती. पण पेंच जो मित्रांनो आहे ना हा पेंच दोन्ही ठिकाणी आहे. पेंच याची जी सीमा आहे ही दोन्हीकडे आहे. म्हणजे आपला महाराष्ट्रामध्ये पण येतो आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा येतो, कळलं. आपली सर्वात जास्त सीमा आपण कोणाबरोबर केली आहे हा मध्य प्रदेश. आपले 8 जिल्हे जे आहेत हे कोणाला लागून आहेत मध्य प्रदेशला, बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल सर पेंच महाराष्ट्रात येतं तर पेंच महाराष्ट्रात येतं आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा येतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी ही तुम्हाला पेंच पेंच आढळतील, कळलं. म्हणजे अशी जर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आलं का लक्षात आणि महाराष्ट्र असं आहे तर इथे पेंच आहे, कळलं. म्हणून ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अशा दोन्ही ठिकाणी येतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं पेंच हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. जे मी तुम्हाला सांगितले वाघांच्या टायगर रिझर्वचा हा कधीही कुठेही प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे याच्यावर व्यवस्थित काय करायचा अभ्यास करून ठेवायचा, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे. मेळघाट पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत. औरंगाबाद शहर पोलीस भरती 2017 ला प्रश्न विचारलाय. चंद्रपूर गडचिरोली अमरावती की यापैकी नाही सांगा बरं. पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत. जिल्हा विचारलाय अमरावती. कुठला अमरावतीमध्ये येणार आहे. मेळघाट म्हटलं की अमरावती, बरोबर की नाही. आता कशासाठी आहे आणखीन एकासाठी प्रसिद्ध आहे. एक तर वाघांचं बघितलं, बरोबर आहे. म्हणजे काय इथे वाघांचं अभयारण्य, बरोबर आहे. अमरावती काय आहे आणि आदिवासी जमात जी आहे कोरकू, कळलं, ही इथे सापडते, कळलं का. यांचं निवासस्थान आहे कोरकू. यांचा हा प्रश्न विचारला जातो बरं का. अमरावतीमध्ये किंवा मेळघाटामध्ये सर्वात महत्वाचं मेळघाटामध्ये कोणती आदिवासी जमात आलं का लक्षात. कोणती आदिवासी जमातांचं निवासस्थान आहे तो कोरकू आहेत. या आदिवासी जमातीचं निवासस्थान हे मेळघाटामध्ये आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी इव्हन एमपीएससी ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे लक्षात ठेवा एकतर हे वाघांचं अभयारण्य आहे, त्याचबरोबर कोरकू जमातींचं मेळघाटातलं हे निवासस्थान आहे. आलं का लक्षात. हा ताडोबा आपण बघितलेलाच आहे चंद्रपूरच्या बाबतीत ताडोबा, बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. इथे तुम्हाला काय दिसतंय पोलीस भरती 2024 याच्या बॅच दिसत आहेत तुम्हाला. एक तर एक बॅच आहे कोर्स फीची, त्याची कोर्स फी आहे 999. इथे तुम्हाला दिसतंय 2500. पण इथे तुम्हाला काय दिसतंय 2500 मध्ये जी आपली टार्गेट बॅच जी आहे, बरोबर आहे, ही कॉम्बो बॅच आहे. यामध्ये तुम्हाला बघा किती मिळत आहेत. इथे किती मिळत आहेत ते बघा. फक्त लाईव्ह बॅच जर तुम्ही घेतलीत 999 ला तर फक्त तुम्हाला 4 तास लाईव्ह लेक्चर आणि 3
पेक्षाही अधिक महिने जेवढी बॅच चालेल तेवढं काय होईल, तुम्हाला ही बॅचचं मिळेल. रेकॉर्डेड 1 वर्षापर्यंतच मर्यादित मिळेल, बस एवढंच मिळणार. पण इथे जर तुम्ही बघितलं दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, 3 पेक्षा जास्त महिने जेवढी लाईव्ह चालेल, रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत अमर्यादित, स्पेशल PYQ 2 ते 3 वर्षाचे मागील, दररोज टॉपिक नुसार MCQs, दररोज टॉपिक नुसार PDF, ई बुक विषयानुसार 10 ई बुक, चालू घडामोडी मासिक, त्रैमासिक, 6 मासिक, अलग लक्षात 100+ सर्व प्रश्नपत्रिका संच याचं स्पष्टीकरण, त्याचनंतर डाऊट सेशन ऑडिओ व्हिज्युअल वीकली, आणि कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट, असंही आपलं कोर्स आहे 2500चा, अलग लक्षात. तर लक्षात ठेवा फरक काय आहे तो. त्यानंतर हे जे ई बुक तुम्ही बघताय हे सगळं ई बुक तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध आहे आपल्या टार्गेट बॅच मध्ये, अलग लक्षात. ओके, ज्यामध्ये मासिक, त्रैमासिक आणि 6 मासिक हे सर्व तुम्हाला मोफत इथे उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न आपला काय, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अकोला, हा नागपूर ग्रामीण पोलीस भरतीला विचारलाय. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ यापैकी टिपेश्वर जे आहे हे कोणत्या ह्याच्यात आहे? यवतमाळ मध्ये आहे ना, बरोबर की नाही? पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. आता याच्यामध्ये हे कुठे पसरलेलं आहे? कोण सांगेल? केळापूर आणि घाटांबी, अलग लक्षात. घाटांजी ना, केळापूर आणि घाटांबी नाही, घाटांजी या तालुक्यामध्ये, या तालुक्यात पसरले आहे, बरोबर आहे ना. केळापूर व घाटांजी. बरोबर की नाही? आणि जवळपास 148 चौरस किलोमीटरचा आहे, 148 चौरस किलोमीटर. आणि टिपाई देवी, टिपाई मंदिर जे आहे देवी हिच्यावरनच टिपेश्वर अभयारण्य हे नाव पडलेलं आहे. हे कुठे आहे? यवतमाळला आहे, अलग लक्षात. पुढचा प्रश्न घेऊया. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेलं आहे? इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान. आता जर का तुम्ही पाहिलं पेंच तर फेमसच आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे, पण याचं नाव जे पडलेलं आहे ते आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हे मुंबईला आहे. कुठे आहे? मुंबई, अलग लक्षात. आणि हे कुठे? मुंबईला बोरिवली. कुठे आहे? बोरिवलीला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्ये कधी नाव पडलं? हे 1990 ला नाव पडलेलं आहे. कधी आहे? 1990 ला पंडित जवाहरलाल नेहरू असं नाव त्याला पडलेलं आहे. ओके, म्हणजे नामकरण जर तुम्हाला कधी विचारलं की बाबा रे याचं नामकरण कधी झाले पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, तर ते झाले 1990 ला पेंच राष्ट्रीय उद्यानाला. पण जास्त करून पेंच नावानेच त्याला ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. ओके, गोंदियाला हा प्रश्न विचारला होता. मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बरोबर आहे. मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी? बघा वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं तर पुण्यामध्ये ग्रामीण पोलीसला विचारलेलं आहे व्याघ्र. मेळघाट मगाशीच बघितलं. काळविटांसाठी आपण बघितलं राधानगरी, बरोबर आहे. सिंह सर्वात जास्त कुठे आहेत? गुजरात मध्ये आहेत, अलग लक्षात. गीर, बरोबर की नाही? आता ह्याच्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. व्याघ्र प्रकल्पाबद्दलचे कुठले कुठले व्याघ्र प्रकल्प आहेत, बरोबर आहे. काळविटांसाठी कुठलं आहे? देऊळगाव, रेहकुरी, बरोबर की नाही? काळविटांसाठी आणखीन एक आहे, कुठलं म्हटलं मी? देऊळगाव, हे सुद्धा आणखीन काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. रेहकुरी, देऊळगाव काळविटांसाठी प्रसिद्ध असलेलं.
ओके. आपल्या महाराष्ट्राचं फुलपाखरू कुठले आहे? ब्ल्यू मॉर्मॉन. काय आहे? ब्ल्यू मॉर्मॉन. हा, ब्ल्यू मॉर्मॉन हे काय आहे? आपलं महाराष्ट्राचं फुलपाखरूच आहे. आलं लक्षात? ओके. बघा, हा ठोकळा जो आहे टिक्कर मराठीचा ठोकळा, हा 10,000 प्रश्न संचाचा टॉपिक नुसार प्रश्न संच याच्यामध्ये आहेत, प्रश्न उत्तर, ज्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान एवढे सगळ्यांचं काय आहे? प्रश्न उत्तर आहेत. आणि अत्यंत उपयुक्त असं आहे. शिपाई म्हणा, चालक म्हणा, कारागृह म्हणा, SRPF म्हणा, बॅट्समन म्हणा. आलं लक्षात? सर्वांसाठी हे पुस्तक आहे. आणि हे ई बुक आपल्या कुठल्या टिक्कर मराठीचा जो ई बुक आहे, या ई बुक या विभागामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. बोर व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीडला हा प्रश्न विचारलेला आहे. गोंदिया, सातारा, ठाणे, वर्धा. बोर कशामध्ये आहे? कळलं? हा कुठे येतो? वर्ध्यामध्ये येतो. बरोबर आहे की नाही? वर्ध्यामध्ये बोर येतो. आता बोर व्याघ्र प्रकल्प हा काही भाग नागपूर जिल्ह्यात पण येतो. काय येतो? काही भाग नागपूर जिल्हा. बरोबर आहे? काही भाग नागपूर जिल्ह्यामध्ये येतो याचा. अलग लक्षात? गोंदिया, नागझिरा अभयारण्य. हा, गोंदिया इथे आहे ना. हा, नागझिरा अभयारण्य. बरोबर आहे, गोंदियाला आहे. त्यानंतर इथे कुठला आहे? हा, तानसा अभयारण्य. बरोबर आहे की नाही? आणि चांदोलीचा येतो ना, चांदोली. सातारा काय येतो? चांदोली. बरोबर आहे, हा साताऱ्यामध्ये येतो. ठाण्यामध्ये काय येतो? तानसा. बरोबर आहे की नाही? तानसा अभयारण्य जे आहे. बरोबर आहे की नाही? तानसा जे आहे हे कुठलं येतं? ठाण्यामध्ये येतं. तानसा अभयारण्य. बरोबर आहे. तर काही भाग नागपूर जिल्ह्यामध्ये येतो बोर व्याघ्र प्रकल्पाचा. गोंदिया बाबतीत बघितलं तर काय येतं? गोंदियाचं काय सांगितलं मी? हा, नागझिरा अभयारण्य. साताऱ्याचं चांदोली काही भाग येतो याच्यामध्ये. आणि ठाण्याचं तानसा अभयारण्य. जे तुम्हाला रामसर सर सांगितली होती ना, रामसर. अलग लक्षात? यापैकी महाराष्ट्रात 3 आहे. हा, अंदूर, मधमेश्वर. बरोबर आहे, हे नाशिकला आलं. त्यानंतर लोणार, हे बुलढाणा. बरोबर आहे. आणि ठाण्याची खाडी ही फ्लेमिंगो साठी. कळलं? तरी ठाण्याची खाडी लक्षात ठेवा, महाराष्ट्रातले रामसर स्थळ जी आहेत ही किती आहेत? 3 आहेत सध्याला. आणि भिवण तुम्हाला सांगितलं, भिगवण ते आता होणार की नाही ते सांगता येणार नाही, पण तसं प्रयत्न चालू आहे. ते झालं तर 4 होतील. कळलं? पण ही ठाण्याची खाडी लक्षात ठेवा. 2022 साली हे काय झालं? रामसर म्हणून यादीत आलं. हे 2020 आलं का लक्षात? आणि हे 2019 ला. हे पण लक्षात ठेवा. ओके. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेलं? बघा, आता लोणार सरोवर पण आला. हा कुठला आहे? बेसॉल्ट, अग्निजन्य, अ व ब दोन्ही की अ व ब दोन्हीही नाही? कशाने बनलेला आहे हा लोणार सरोवर? बेसॉल्टने बनलेला आहे. पर्याय क्रमांक ए. आला का लक्षात? बुलढाणा. हा, आणि उल्कापातामुळे याचं बनलेलं आहे. खाऱ्या पाण्याचं हे लक्षात ठेवा. हे सरोवर कशासाठी प्रसिद्ध आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर. आणि हे कुठे आहे? बुलढाणा. बरोबर आहे. आणि हे रामसर मध्ये आहे. हे मी मगाशीच लिहून दिलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? बेसॉल्ट. आणि खाण्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर हे लक्षात ठेवायचं. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे.
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जातं? भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणतं? जे मगाशी आता बघा सगळे रामसरचे येत आहेत. नांदूर मधमेश्वर बरोबर आहे. कुठे आलं हे? नाशिक मध्ये आलं. नाशिक. टेपेश्वर आपण बघितलेलं आहे. हा, त्यानंतर तानसा अभयारण्य ठाण्यामध्ये बरोबर आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून हे कुठलं आहे? हे पक्षी अभयारण्य नाशिक जिल्ह्यात आहे. कळलं? SRPF पुणे पोलीस भरती 2016 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जर उद्या विचारलं महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून कोणतं ओळखलं जातं अभयारण्य, ते नांदूर मधमेश्वर. रामसर यादीमध्ये ते आहे, पहिलं 2019 ला समाविष्ट झाले. आलं का लक्षात? आणि रामसर स्थळांच्या बाबतीत रामसर स्थळ जे आहेत, आलं का लक्षात, त्याच्यामध्ये काय आहे? तामिळनाडू याचे 16 स्थान आहेत. किती? 16. महाराष्ट्राचे 3 आहेत. टोटल भारतात किती आहेत? 80. हे लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. ओके, तर असे आपले प्रश्न होते मित्रांनो. सामासिक चालू घडामोडीचं जे आहे जुलै ते डिसेंबर पर्यंत 99 मूल्य या मूल्याला उपलब्ध आहे ई बुक या विभागामध्ये, ज्यामध्ये 700 पेक्षाही जास्त प्रश्न उत्तर आहेत. आलं का लक्षात? तर काय करायचं, आपला टिक्कर मराठीचा ऍप प्रत्येकाने डाउनलोड करून घ्यायचा, एक महत्वाचं आहे. बरोबर की नाही? कारण परीक्षेच्या दृष्टीने आणि आपण जे घेतो ते इथे जे काही घेतलं जातं ना मित्रांनो, बहुतांश परीक्षेला येतंय. त्यामुळे तुम्ही विचार करा की तो ऍप किंवा टिक्कर मराठी आपल्या जवळ असायला पाहिजे की नाही, हे तुमच्यावर आहे. बरोबर आहे? टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्यायची, कारण इथून पण तुम्हाला माहिती मिळेल. बरोबर आहे की नाही? आणि त्याचबरोबर लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आपला चॅनल.